वेगळी आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून आम्ही सूचित करतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाला फक्त वेळेचं बंधन आहे, मात्र पाबंदी लादण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये जे जे संघ आज खेळणार आहेत त्यांच्यासाठी. कारण वेल कमिटीकडे कमी असेल, प्रत्येक सत्रासाठी 20 मिनिटाचा टाइम इथे दिला जात आहे. ओटू रोशन पाटील. 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायचे आहे आई 11 ओवे आदर्श टीमला. आणि या 20 मिनिटाचा तुम्हाला नक्कीच टाइम अलर्ट केला जाईल. पहिला बॉल जेव्हा पडेल खेळपट्टी तेव्हा आमचे पंच देखील तुम्हाला टाइम अलर्ट करतील. याचं कारण आहे मित्र, आपण वेळेला फार महत्त्व द्या, कारण प्रत्येक सामना हा वेळेवरती संपन्न होणं गरजेचं आहे. एका षटकासाठी मात्र 5 मिनिटाचा अवधी असेल, त्यामुळे 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. आमचे क्वालिफाईड पंच मैदानाचा ताबा घेतील, जावेद परिसर कल्याण, आणि एका बाजून त्यांच्यासोबत असतील आमचे रोहिंजनचे आदरणीय क्वालिफाईड पंच रवी पाटील सर. खूप खूप शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेसाठी. आजच्या दिवसामधला हा तिसरा सामना आणि या दुसऱ्या फेरीमधला आपण हा पहिला सामना पाहतोय. एका बाजूनं पहिल्या सामन्यामध्ये ओमसाई भंगारपाडा संघाला परास्त करून आई 11 ओवे आदर्श संघ दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचला. दुसऱ्या सामन्यामध्ये सुजित 11 खालापूर संघाला पराभूत करून नवीश 11 विचुंबे संघ दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना या मॅचसाठी. एक हाय व्होल्टेज मॅचमध्ये तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खूप चांगलं आयोजन तुम्ही इथे पाहता. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय निलेश दादा पाटील साहेब यांचं कुशल नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रंगणारी ही स्पर्धा आपण इथे पाहतोय. रायगड नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आदरानं पाहिलं जाईल. अप्रतिम असं आयोजन. चला लवकरात लवकर नवीश 11 विचुंबे संघाची पहिली ओपनिंग पेअर बॉल चॉईस करा, लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल करा. स्वप्नील कांबळे आणि परेश कडके तुम्ही पाहता या ठिकाणी सज्ज झालेत. चला लवकरात लवकर पण बॉल चॉईस करून मैदानाचा ताबा घ्या. सार्थक 11 श्री निलेशदा पाटील कोपर आयोजित सार्थक ट्रॉफी 2021चं हे शानदार पर्व. आज या स्पर्धेचा हा 5वा दिवस. काल आपण 4थ्या दिवसामध्ये खऱ्या तर ग्रामीण 32 संघ पाहिले, ज्यामध्ये काल सुपर 4मध्ये पोहोचला उसटणे संघ, आणि त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर वरचेवळे संघ देखील सुपर 4साठी क्वालिफाय झाला. त्यानंतर 4 संघ सुपर 8मध्ये दाखल झालेत. अप्रतिम असे सामने तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाले. काळभैरव मैदान खऱ्या तर चिंचपाडा गावचे मैदान आणि या मैदानावरती रंगणारी एक अप्रतिम स्पर्धा आपण इथे पाहतोय. तर पहिली जोडी मैदानामध्ये दाखल होईल स्वप्नील कांबळे आणि मनीष शर्मा. दोन्ही संघाचे ट्वेल्थमॅन आपण देखील या आमच्या समालोचन डिपार्टमेंटमध्ये जॉईंट व्हा. वीरेन गावण आमच्या सोबत असतील आई 11 ओवे आदर्श संघाचे ट्वेल्थमॅन. तर एका बाजूने मी विनंती करतोय नवीश 11 विचुंबे टीमच्या संघनायकाला आपला ट्वेल्थमॅन लगेच पाठवायचा आहे. तर टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे नवीश 11 विचुंबे संघाला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. मी आता विनंती करतो आई 11 ओवे आदर्श संघाला, संघनायक बारक्या कांबळे आपण सहकार्य करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची आहे, याकडे आपण लक्ष केंद्रित करा. तिसरा सामना आजच्या दिवसामधला दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना दुपारचं सत्र आपण पाहतो. या ठिकाणी सुरू झालाय. उन्हाचा प्रहर वाढत चाललाय. खेळपट्टीवरती मॉचेचं प्रमाण तुम्हाला कमी होताना पाहायला मिळेल. त्यामुळे या सामन्यामध्ये तुम्हाला धाबांचा ओघ वाढताना नक्कीच इथे पाहायला मिळेल. खूप प्रचंड मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहता मैदानाच्या अवतीभोवती. आणि या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक मात्र ही स्पर्धा एन्जॉय करत असताना सर्वांचं मी आदरणीय निलेशदा पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर पहिलं षटक हाताळेल यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये देवस संघाचा खऱ्या अर्थाने एक दर्जेदार असा गोलंदाज. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मात्र कमी कालावधीमध्ये मात्र आपली ओळख निर्माण करणारा खेळाडू मयूर वाघमारे. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक बारक्या कांबळे आहे. त्या ठिकाणी बॉल येतोय. स्वप्नील कांबळेनं मात्र मागच्या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती क्लीन बॉल झाला होता आणि इथे मात्र एक डिफेन्सिव्ह फटका, कोणत्याही प्रकारची धाव नसेल पहिल्या बॉलवरती नवीश 11 विचुंबे संघाला. सुरुवात चांगली केली आहे मयूर वाघमारे या गोलंदाजानं. राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर सज्ज होतोय. फुलर लेन पद्धत चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये आणि एक सिंगल आणि त्यानंतर मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा खूप वेगानं पूर्ण केल्या या दोन्ही खेळाडूंनी. 2 धाबेने टीमचा स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना तुम्ही पाहता या ठिकाणी नक्कीच फलंदाज स्वप्नील कांबळे. सुनील गावस्कर जे लिजंड क्रिकेटर राहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेहमी म्हणायचे तुमचा पहिला बॉल जर परफेक्ट मिडल झाला तर तुमचा एक वेगळा आत्मविश्वास तुमच्यामध्ये संचारतो आणि तो कॉन्फिडन्स निर्माण करता फटका तुम्ही पाहिला स्वप्नीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्या ठिकाणी संदीप चव्हाण हे क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान आणखीन एक सिंगल ॲड होईल, ती म्हणजे नवीश 11 विचुंबे संघाच्या स्कोर कार्डमध्ये
SSM ट्रान्सपोर्टरचे ओनर आणि प्रसिद्ध वीट उत्पादक खऱ्या अर्थानं कन्नड विभागातील युवा नेते युवा उद्योजक संदीपजी म्हात्रे राकेश म्हात्रे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मी मनपूर्वक आमच्या आयोजक निलेशदा पाटील यांच्या वतीनं स्वागत करतोय. इथे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे थोडंसं दडपण प्रेशर नक्कीच निर्माण होईल ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फुलर लाईन पद्धत चेंडू, इथे मात्र डीप मधला क्षेत्ररक्षक बारक्या कांबळे येतोय चेंडू खाली. दरम्यान सिंगल आली आहे या बॉलवरती. थ्रो देखील सुंदर आणि त्यानंतर मात्र तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी अक्षय संतोष तांबोली साहेब यांचं शुभागमन झालंय. पनवेल महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर अक्षय तांबोली साहेबांना विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावर. त्यांच्या समवेत मृणाल म्हात्रे ओवले यांना देखील आपण पाहू शकाल. तर त्यांचंही वेलकम बॅक सार्थक ट्रॉफीमध्ये. पुन्हा एकदा जमिनीला गरंगत बॉल चाललाय. लॉंग ऑन क्षेत्राकडे ड्राईव्ह केला बॉलला. स्वप्नील कांबळे आणि मनीष शर्मा ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये मात्र खूप चांगलं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे, ते म्हणजे तुम्ही पाहता या ठिकाणी I11 ओवे आदर्श संघासाठी मयूर वाघमारे या गोलंदाजाचं. कारण कमी धावसंख्या इकॉनॉमिकल षटक फेकणं ही मयूरची ओळख, परंतु मागच्या सामन्यामध्ये तो अपवाद ठरला होता. 26 धावा खर्च केल्या त्या पहिल्या P1च्या षटकामध्ये मयूर वाघमारे या गोलंदाजाने. राऊंड विकेट. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता, फटका फसला गेलाय. बारक्या कांबळे मात्र इथे कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे नवी शिलेबन विचुंबे संघाला. मनीष शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय अक्षय संतोष तांबोली साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल मृणाल म्हात्रे ओवले. आणि मी विनंती करतो बघा, नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल स्वर्गीय बाबू साठे पुणे, अर्थातच सार्थक 11 उरण हा संघ कैलासवासी बाबूशेठ साठे यांच्या नावाने हा संघ खेळेल. तर टी शर्ट्स घेण्यासाठी आपण यावं. आणि त्यांच्या समेत संघ असेल बघा टेंबोडे वलप विभागच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टी शर्ट्स घेण्यासाठी इथे यावं. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ देखील आपण लगेच सज्ज राहायचा. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तुम्ही पाहता या ठिकाणी नवी शिलेबन विचुंबे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली, ती म्हणजे 1 गडी बाद 5 ही धावसंख्या. खूप चांगलं षटक पहिल्या षटकामध्ये मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे मयूर वाघमारे या गोलंदाजाने. सेकंड ओव्हर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कमध्ये तो ऋषी भोईर दापोली संघाचा हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये सज्ज झाला आहे. सेकंड ओव्हर आणि समोर फलंदाज आहे तो म्हणजे स्वप्नील कांबळे. खूप चांगली फलंदाजी या खेळाडूला करावी लागेल. पहिलाच बॉल हवेमध्ये उडवलाय. उंची जास्त आहे, अंतर कमी कापलंय आणि या क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी बालाजी जज करत होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर सेफ लँड झालाय बॉल. दरम्यान 2 धाबा मिळाल्या, त्या म्हणजे नावी शिलेबन विचुंबे संघाला. 2 खेळाडूंमध्ये रेस लागली होती, कोणता खेळाडू झेल पकडेल. कारण ऋषी नाईक देखील बॉलवरती आला होता, त्यानंतर मात्र बालाजी देखील आला. त्यानंतर थोडा संभ्रम निर्माण झाला 2 खेळाडूमध्ये. त्यानंतर मात्र बॉल सेफ लँड होताना आपण पाहिला. दरम्यान 2 धावा मिळतील नवी शिलेबन विचुंबे संघाला. 2 धाब्याने टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 7. सावध पवित्र संत गतीनं धावांना आकार देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र विचुंबे संघाच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा बॉल इनसाइड आउट फटका खेळले. त्यानंतर मात्र डीपेक्स अकवर मधला क्षेत्ररक्षक सुमित डोंगरे मात्र चेंडू खाली येतोय. दरम्यान आणखीन 2 धाबा मिळतील, त्या म्हणजे नवी शिलेबन विचुंबे संघाला. तर रोशन या ठिकाणी आपण पाहू शकाल आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे ते कॅफे 9चे ओनर सन्माननीय अमय भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. त्यांचा इथे केक कापून वाढदिवस नक्कीच साजरा केला जाईल. त्याच्यानंतर आज कांबोडे गावचे निश्चितपणे एक चांगले खेळाडू त्यांचा देखील आज वाढदिवस आहे, ते त्यांना देखील आपण वाढदिवस शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर रोहित गोवारी याचा आज बिग सपोर्टर कांबोडे संघाचा याचा देखील आज वाढदिवस आहे. सायप्रीतचे संदीप शेलके यांचा देखील आज वाढदिवस आहे, त्यांनाही लाख लाख शुभेच्छा. आणि अमय भगत यांच्या समेत आपण पाहू शकाल त्यांचे सहकारी मित्र दयानंद पाटील साहेब आणि संदीप भोपी या दोन्ही मान्यवरांचं सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक स्वागत. आणखीन एक सिंगल मात्र इथे ऍड होईल आणि आज आणखीन एक अविस्मरणीय दिवस असेल. आमचे मित्र सायपीत लाईव्हचे टेक्निशियन संदेश शेळके यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आणि या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आपण संदेश शेळके यांना देखील.
तर ऋषी भोईर कमबॅक करतोय या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 5 धावांचं योगदान मिळालंय. ते म्हणजे विचुंबे संघाला अकुट टप्प्याचा बॉल, गती परिवर्तन, थोडासा चेंडू टप्पा पडला, डीप राहतो, यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय या ठिकाणी. विश्वजित मात्रे आणखीन एक डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळेल, ते म्हणजे ऋषी भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून. खूप निर्णायक सामना असेल दोन्ही संघासाठी, कारण इथून जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. राऊंड विकेट ऋषी. अकुट टप्प्याचा बॉल, इनसाइड आउट, एक चांगला फटका, स्टँडर्ड दाखवलं परेश कडकेने. इथे मात्र बॉल चाललाय सरळ वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. पोऱ्यांना आजकाल जवानी पोऱ्यांना लाज नाही वाटे या पोऱ्यांना, लाज नाही वाटे या पोऱ्यांना. अर्धा क्लेशी तयार होतात याला तनपरावला, अर्धा क्लेशी तयार होतात याला तनपरावला. उंदरामाच्या मम्मा आणि अवसंगा तुका, उंदरामाच्या मम्मा आणि अवसंगा तुका, आणि माझोरीच्या पिलाला घे फेलमध्ये नका, आणि माझोरीच्या पिलाला घे फेलमध्ये. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि या तब्बल 14 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. गडी पास झालेत एक. आतापर्यंत चांगली सुस्थिती असेल आई 11 ओवे आदर्श संघाची, कारण कमी धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये दोन्ही गोलंदाजाने. तिसरं षटक हाताळले यावेळेस आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कमी वेळामध्ये, कमी कालावधीमध्ये मात्र नावारूपाला येणारा हा गोलंदाज. यावेळेस तुम्ही पाहता धुंद्रे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू प्रसन्न पाटील. मागच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रसन्नानं कमबॅक करून दिलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या ओमसाई भंगारपाडा टीमच्या अगेन्स्ट, आणि तिथून मात्र खूप चांगलं कमबॅक केलं होतं आई 11 ओवे आदर्श टीमनं. प्रसन्न बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहता या ठिकाणी या जासई संघाचे आमचे सर्व खेळाडू देखील इथे उपस्थित झालेत. बाजूला देखील स्पर्धा आहे, त्यामुळे इथे नक्कीच पहिल्या बॉलमध्ये एक आगळावेगळा फटका खेळायचा होता, आणि या पंचाचा निर्णय येण्या अगोदर मात्र मैदान सोडतोय स्वप्नील कांबळे हा खेळाडू. तर थँक्यू डीजे. तर या ठिकाणी सन्मान्य अतिथी पनवेल महानगरपालिका अभियंता प्रीतम पाटील साहेब तापोली यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. यस डीजे. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर मामावं अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर मामावं अगदी खोल्यावर. आज गुलाल उडवीन माय तुझे प्रेमावर, सारी नेसून हिरवी हार आई माझी बसली डोंगरावर. तुझा मैना गाईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर मामावं. ही जे पुन्हा एकदा सातत्य टिकवतं मैदानामध्ये प्रसन्न पाटील हा गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती मात्र स्वप्नील कांबळेला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल यावेळेस संदीप पाटील. डावकुरे आताचा फलंदाज आणि डावकुरा गोलंदाज बिग बॅटल तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. कशा पद्धतीने दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतील हे देखील पाहावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे प्रसन्न पाटील या गोलंदाजाने. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॉलिंग मार्कवरती प्रसन्न सज्ज होतोय. फुलरलेन चेंडू खोदून काढला बॉलला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक संदीप गेलाय बॉलला पकडण्यासाठी. डीप मधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋषी नाईक देखील फंबल झाला. दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला दोन्ही खेळाडूंनी. 2 धावा मिळतील त्या म्हणजे नक्कीच तुम्ही पाहता त्या ठिकाणी नवीश 11 विचुंबे संघाला आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. आक्रमण करावं लागेल, कारण समोर एक ताकदवर संघ, चांगली प्लेइंग 11 स्क्वॉड त्या टीममध्ये आहे. त्यामुळे एक मोठं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल नाविश 11 विचुंबे संघाच्या फलंदाजाला. परेश खडके संयमानं उभा आहे नॉसाकिंग इनकडे. अकुट टप्प्याचा बॉल, अतिरिक्त उचली घेणारा चेंडू, व्हेरिएशन करायचं होतं, बाउन्सर बॉल फेकायचा होता, पण जास्त उठले असल्या कारण मात्र पंचांनी या बॉलला स्वेर घोषित केलंय. अवांतर रन मात्र मिळेल ती म्हणजे नवीश 11 विचुंबे संघाला. ज्या पद्धतीनं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लावले गेले तशा पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, कारण तुम्ही पाहता बॅकवर्ड पॉईंटकडे स्क्वेअर लेग क्षेत्राकडे खऱ्या आता तुम्ही पाहता या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर मात्र मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अकुट टप्प्याचा बॉल फेकण्याचा प्रयत्न प्रसन्नाने जरूर केला. फुलरलेन पद्धत चेंडू यावेळेस मात्र ऑन साइड मध्ये खेळून काढला, सिंगल कंप्लीट केली. डीप मधला क्षेत्ररक्षक बारक्या कांबळे मात्र अतिशय वेगानं गतीनं मात्र बॉलमध्ये धावून गेला. दरम्यान सिंगल आली आहे. परेशनं मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क या चेंडूवरती घेतलेली नाही. या स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय
आणि खऱ्या अर्थानं मागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅचची कॅप परिधान करून मात्र हा खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळतो. आता थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. या अडचणीमधून आपल्या संघाचा कोसळता डाव मात्र सावरावा लागेल. एक चांगलं टार्गेट मात्र पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल परेश कडके या फलंदाजाला. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 18. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट प्रसन्न. फुटबॉलबद्दल चेंडू यावेळेस देखील बॉलला ड्राईव्ह केला. ऑन साईडमध्ये मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. आणखीन एक सिंगल. कौतुक करावं तेवढं कमी असेल या सत्रामध्ये, या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय या ठिकाणी I11 ओबे आदर्श संघाच्या गोलंदाजांचं खूप चांगली कामगिरी आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी केली. पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारेनं 5 धावा खर्च केल्या. ऋषीनं दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. आतापर्यंत प्रसन्नाचं देखील हे निर्णायक षटक मात्र इथे मार्गस्थ असताना. दुंदरी गावचा हा खेळाडू. समोर फलंदाज आहे शिवकर नगरीचा संदीप पाटील. खोदून काढल्या बॉलला. खूप चांगला स्ट्रोक. ऋषी नाईक चेंडू खाली येतोय आणि बॉल मात्र इथे चाललाय खूप वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हा चौकार. आई माझी एकुली तुझी गो आई माझी एकुली तुझी आई माझी सर्वानुराग सर्वानुराग आई माझी सर्वानुराग सर्वानुराग. धन्यवाद डीजे. चला आम्ही विनंती करतो बघा टेंभोडे वल्लभ विभागचे कॅप्टनला की आपण इथे टी शर्ट्स घेण्यासाठी यावं. इथे स्वर्गीय बाबूसेठ साठे पुणे अर्थातच आदित्य सार्थक 11 उरण चे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर आपल्याला विनंती करतो आज आपल्याला सार्थक आदित्य सार्थक उरण अर्थातच विश्वजित ठाकूर यांचा संघ स्वर्गीय बाबूशेठ साठे पुणे यांच्या नावानं हा संघ कार्यरत उतरणार आहे. तर त्यांचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर चला टॉससाठी तुम्हाला शेवटचा पुकार असेल टेंभोडे वल्लभ विभागच्या कॅप्टनला. येस रोशन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 8.00च्या सरासरीनं मात्र तब्बल 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. ही धावगती अतिशय खराब मानली झाली या क्षणाला, कारण समोर एक ताकदवर बलाढ्य संघ आहे I11 ओबे आदर्श संघ आणि या संघासमोर मात्र तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण ऐकूया सुमुद्र संगीत डीजे यांच्या माध्यमातून. अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा तलमलतई तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा तलमलतई तुझ्याच भेटीसाठी गोवाई जीव माझा तळमळतई तुझ्याच भेटीसाठी गोवाई जीव माझा तळमळतई. थँक्यू डीजे. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. या सत्रामधील हा शेवटचा षटक असेल. स्लॉग ओव्हरचं षटक अतिशय निर्णायक असेल नवीश 11 विचुंबे संघासाठी, कारण या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. त्या म्हणजे नवीश 11 विचुंबे संघाला एक मोठं आव्हान असेल, कारण जी मोमेंटम तुम्ही पाहता पहिल्या षटकापासून जी गतिमानता राखली होती मयूर वाघमारेनं, त्या षटकापासून मात्र चांगले सातत्य टिकवलं सर्व गोलंदाजाने. शेवटचं षटक आहे. बॉलिंग भागवरती येतो गोलंदाज बालाजी विजय बालाजी. अतिशय चांगला गुणवान खेळाडू. समोर असेल संदीप पाटील. ओव्हर द विकेट विजयचा पहिलाच बॉल. लॉफ केलाय बॉलला. यावेळेस मात्र बॉल चाललाय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. खूप चांगला स्ट्रोक. पहिल्या बॉलवरती मात्र षटकारानं स्वागत केलंय बालाजी या गोलंदाज. तुम्ही पाहता या ठिकाणी नक्कीच संदीप पाटील या खेळाडूनं. इथे मात्र थोडंसं व्हेरिएशन. टप्पा पडला थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने वळतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल कमबॅक करणं ही काळाची गरज आणि हे करत असताना मैदानामध्ये विजय बालाजी हा गोलंदाज. 30 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट विजय. अकुट टप्प्याचा बॉल वेट केला. त्यानंतर मात्र चांगला फटका खेळायचा होता, परंतु प्रयत्न फसलाय. बारक्यानं मात्र या सामन्यामध्ये देखील आणखीन एक चांगला स्टँडर्ड दाखवला, चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय संदीप पाटील. चला टेंभोडे वल्लभ विभाग टीमचे कॅप्टन आणि एका बाजूनं खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाबूशेठ साठे पुणे, आदित्य सार्थक 11 उरण पनवेलचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे.
शेवटचं षटक आहे या पहिल्या सत्रामधला. खेळ मात्र काही क्षणातच समाप्त होईल. त्यापूर्वी आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. 30 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आणखीन एक धक्का बसला तो म्हणजे नवी शिलेबन विचुंबे संघाला संदीप पाटील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. यावेळेस मात्र 5व्या क्रमांकाचा खेळाडू रोशन मात्रे. परेश कडकेला मात्र आता कमी वेळ राहिला, कमी चेंडू फेस करायचा. या प्रत्येक चेंडूवरती मात्र आक्रमण करावं लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. आतापर्यंत 30 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. विजय बालाजी हा गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी कमबॅक करतो. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव, ज्यामध्ये एक विकेट घेण्यामध्ये यश देखील आलं या खेळाडूला. ओव्हर द विकेट विजय. फुलरलेन पद्धत चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केलंय. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, कारण पहिल्या बॉलमध्ये जेव्हा षटकार आला त्यानंतर मात्र लगातार 3 चेंडू निर्धाव फेकलेत. विजय बालाजी या गोलंदाजाने कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी आणि दबाव निर्माण केलाय तो म्हणजे नवी शिलेबन विचुंबे संघावरती. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेसाठी हा सणसणीत चौकार. फड सांभाळ तुऱ्याला आला, अरे कोला लावला ना कोला. फड सांभाळ तुऱ्याला आला, तुझ्या उसाला लागल कोला, अगं तुझ्या उसाला लागल. 34 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक विश्वजित झेल खाली आणि झेल देखील पकडलाय आणि या झेलनं मात्र तुम्ही पाहता परेश कडके बाद झालाय. पहिलं सत्र देखील इथे समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर नवी शिलेबन विचुंबे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती म्हणजे 4 गडी बाद. 34 येणारे 24 बॉल आणि 35 धावेची गरज असेल ती म्हणजे या ठिकाणी निर्णायक विजयासाठी i11 ओवे आदर्श संघासाठी. एका बाजूने धावांचं संरक्षण करायचं आहे नाविश 11 विचुंबे संघाला. थँक्यू सो मच. थँक्स रोशन. याच्यानंतर जी लढत असणार आहे बघा, टेंबोडे वल्लभ विभागीय आहे. विपाक्षे बाबूशेठ साठे, सार्थक 11 उरण पनवेला या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचे आहे. तर बाबूशेठ साठे 11 उरण या संघनायकाला आम्ही ते संघनायक इथे उपस्थित आहेत. तर टेंबोडे वल्लभ 11 क्रिकेट संघाच्या संघनायकांनी त्वरित याच्या बघा, वेल नाही आहे, वेल नाही आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने अमय भगत साहेबांना आम्ही नाणेफेकीसाठी इथे आमंत्रित करतो. अमय शेठ, तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने निलेश शेठ पाटील आणि सर्व मित्रांच्या वतीने शुभेच्छा देत आहोत आम्ही, की आयुष्याच्या आकाशात ढग आशय दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम तर कधी दुःख घनदाट बरसतील, सुख दुःखांचे थेंब स्वच्छंद झेलत राहा. तर वल्लभ क्रिकेट टेंबडे वल्लभ क्रिकेट संघ, टेंबडे वल्लभ विभागीय क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल बघा. इथे अमेशेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा या स्टेजवर सार्थक मित्र परिवाराच्या वतीने जल्लोषमध्ये साजरा केला जाईल. बघूया अमेय भगत साहेबांच्या शुभ हस्ते टेंबोडे वल्लभ विपक्ष बाबूशेठ साठे 11 उरण क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. नाणेफेकीचा कौल इथे टेंबोडे वल्लभ विभागीय संघाचे संघनायकाच्या बाजूने लागला. त्यांना सिल्वर कॉईन देऊन अमेय भगत साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव केला जात आहे. या आहे सार्थक ट्रॉफीचा सन्मान मित्रांनो. सार्थक ट्रॉफीचं प्रतीक अर्थात सिल्वर कॉईन देऊन टॉस विजेता क्रिकेट संघाचा सन्मान इथे केला जात आहे. नाणेफेक जिंकलेले निवृत्ती भोईर, आपण आपला निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही बॉल करणार. नक्कीच आम्ही बॉलिंगचा निर्णय घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहणार आहोत. उरणचा विभाग जर विचार केला तर छोट्या मोठ्याची ही दिग्गज प्रतिनिधित्व करणारी जोडी आहे. कमीत कमी त्या संघाला किती धावांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच विश्वजित ठाकूर यांचा मोठा संघ आहे, आमचा नवीन संघ आहे, तरी आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. शेवटचा प्रयत्न असेल महत्वाचा. निलेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकाल? या प्रथम निलेश पाटील यांचं आम्ही हार्दिक धन्यवाद करतो की त्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी एक क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आणि अतिशय असं सुंदर असं आयोजन केलं, त्यासाठी सुद्धा धन्यवाद. थँक्स. हे होते वल्लभ टेंबडे विभागाचे संघनायक. तर आपण वळूया बाबूशेठ साठे 11 उरण क्रिकेट संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेक हारलेला आहात. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल 5 षटकामध्ये? 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू.
एकंदरीत सार्थक ट्रॉफीचे सर्वे सर्व निलेश शेठ पाटील साहेबांच्या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन तर सुरेखच आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा दोन्ही क्रिकेट संघाला. सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून वळूया आमचे मित्र योगेश मडवी यांच्याकडे. थँक्यू. तर 2 मिनिटं पंच सामना थांबवायचा आहे कारण इथे बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. तर सार्थक ग्रुपचे सर्व मेंबर सर्वांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. सार्थक ग्रुपचे सर्व मेंबर पुन्हा एकदा विनंती करतो आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं. तो थैंक तर अपन पंच सामना स्टार्ट करायचा है. तो बहुत बहुत शुक्रिया रोशन. फिर एक बार सभी दर्शकों का दोपहर की सत्र में स्वागत करते हैं. यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उन सभी दर्शकों को फिर एक बार स्वागत करते हैं. दोस्तों मुकाबला सेकेंड राउंड का पहला मुकाबला मैदान के ऊपर चलता हुआ 2 बड़ी टीमों के बीच में I11 ओवे और नाबी विचुम्बे के बीच. तो दोनों टीम याद रखना है डगआउट बॉक्स जो आपका है जहां से कोई भी खिलाड़ी नीचे ना आए अन्यथा आपको पेनल्टी लग सकती है. आयोजनकर्ता द्वारा सूचित किया जा रहा है. तो जीत के लिए 35 रनों का लक्ष्य है. दोनों टीम को हम शुभकामनाएं देते हैं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज बहुत बड़ा मुकाबला देखने को मिले. 2 मुकाबले बेहतरीन देखे मगर ये तीसरा मुकाबला लक्ष्य बहुत छोटा है. 4 ओवर का मैच और 35 रनों का छोटा सा लक्ष्य मैदान के ऊपर. गेंदबाजी ताकतवर करनी होगी विचुम्बे टीम के गेंदबाजों को और अच्छी फील्डिंग करनी होगी. अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा और विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव डालना होगा तो जाकर इस मुकाबले में जीत का झंडा लहरा सकते हैं. तो सलामी जोड़ी पहुंची यहां पर I11 ओवे टीम की ओर से विश्वजीत म्हात्रे और किरण पवार. तो गेंदबाज तैयार. ओमकार नाइक पहली गेंद क्रॉस द लाइन चप्पलों पे ऑन साइड की तरफ गेंद जाती हुई स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. विश्वजीत म्हात्रे के बल्ले से ये पहला खूबसूरत चौबा. सत्र में बहुत बढ़िया संगीत सुनाते हुए हमारा डीजे मैडी उनका भी हम स्वागत करेंगे. टीम की टोटल बनी 4 रन. पहली गेंद के ऊपर आगाज किया बल्लेबाजी के साथ बल्लेबाज विश्वजीत म्हात्रे के बल्ले से ये खूबसूरत चौका आता हुआ. टीम की टोटल 4 के ऊपर. जीत के लिए छोटा सा लक्ष्य 35 रनों का मगर इस मैदान के ऊपर बेहतरीन गेंदबाजी करनी होगी. पावर प्ले का ऊपर जिसमें 2 खिलाड़ी आप देख सकते हैं ऑन साइड में. एक खिलाड़ी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर है और दूसरा खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर. ये 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर आप देख सकते हैं. और 30 गज घेरे के अंदर मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कवर पॉइंट बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट फाइन लेग ये खिलाड़ी आप देख सकते हो. उसके साथ शॉर्ट मिड विकेट ये खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर आप देख सकते हैं. पहला ओवर प्रगति पर. फिर एक बार शॉर्ट गेंद की और उसको जवाब दिया. फिर एक बार उसी दिशा में मगर इस समय स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर ये खूबसूरत छक्का. थैंक यू. विश्वजीत म्हात्रे टेनिस क्रिकेट के सबसे बड़ा नाम 2017 और 18 जिन्होंने अपने नाम किया था वो बल्लेबाज विश्वजीत म्हात्रे उर्फ अभ्या जिन्हें कहा जाता है. और आज फिर एक बार अपनी ताकत दिखाते हैं इस मैदान के ऊपर. टीम की टोटल पहुंची है 10 रन बगैर विकेट के नुकसान पर. ओमकार नाइक जो पहले मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी की थी उसी के ऊपर अब ये देखिए गुड नेट एक तमाशा देख और ये खूबसूरत छक्का और एक बेहतरीन स्ट्रोक आब्या के बल्ले से ये शानदार छक्का. आता माझी सटकली 16 का टोला 46 की छाती सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली. थैंक यू टीम से. क्या कमाल की बल्लेबाजी है. लक्ष्य छोटा है मगर बल्लेबाजी बहुत बड़ी है. टीम की टोटल तेजी के साथ रफ्तार के साथ निकल चुके हैं 16 के ऊपर. जीत के लिए 35 रनों का छोटा सा लक्ष्य मगर इस समय विश्वजीत म्हात्रे के बल्ले से खूबसूरत बल्लेबाजी देखने को मिल रही है हमारे दर्शकों को. तो टीम की टोटल इस समय 16 के ऊपर. ओमकार नाइक जो गेंदबाजी कर रहे हैं
फिर एक बार चप्पल हुए थे ऑन साइड की तरफ और इस समय जब तक गेंद को फील करे फेंक करे पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास 2 रन चुराने का। बिल्कुल यहाँ पर थोड़ी सी खराब गेंद के ऊपर तेजी के साथ दौड़ना था, मगर इस समय 2 रन मिले। टीम की टोटल आगे बढ़ती हुई 18 के ऊपर बगैर विकेट के नुकसान पर। ओमकार नायक महंगे हो चुके हैं, जिनको इस ओवर में विकेट निकालने थे और ज्यादा से ज्यादा गेंद नॉट फेंकनी थी, क्योंकि कम रन वाला ये मुकाबला लो स्कोर वाला मुकाबला था और अब तक पहली ओवर में 18 रन आ चुके हैं। ये देखिए, और एक लाजवाब स्ट्रोक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, लॉन्ग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क, 6 रन। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। डीजे मास्टर I11 ओवे क्रिकेट संघाचे पॅकर्स आदरणीय कैलास शेठ म्हात्रे साहेब आणि त्यांचे बंधू गुरुनाथ शेठ म्हात्रे साहेब आई ग्रुप रायगड यांचं इथे आगमन होत आहे सार्थक नगरीमध्ये। त्यांचं सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने स्वागत आहे। टीम की टोटल तेजी के साथ बढ़ती हुई इस बार ये देखिए कमाल की स्ट्रोक, कट किया गेंद को और सीधे स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर और ये खूबसूरत चौका। पहला ओवर जो महंगा रहा और पहली ओवर में टीम की टोटल पहुंची है 28 रन। थँक्स मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्याने क्रीडा क्षेत्रासाठी खूप काही दमदार योगदान दिलेलं आहे, ते आदरणीय अमय भगत साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर साही प्रीतला ज्याने लोकप्रियता रायगड जिल्ह्यामध्ये प्राप्त करून दिली, ते संदेश शेलके सुकापूर या दोन्ही आपल्या मित्रांचा वाढदिवस। सार्थक ट्रॉफीचे आयोजक खेळ थांबवायचे बघा, फक्त 5 मिनिट खेळ थांबवायचे आहे। निलेश शेठ पाटील आणि सार्थक फार्म हाऊसचे सर्व आमचे कमिटी मेंबर्स आहेत, यांच्या माध्यमातून इथे अमय भगत साहेब आणि त्याचबरोबर संदेश शेलके यांचा वाढदिवस इथे साजरा केला जाईल। मित्रांनो, हे दोन्ही असे दमदार व्यक्तिमत्व आहेत, मनाने श्रीमंत आहेत, कारण माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते। आणि हे पाहतो आम्ही क्रीडा क्षेत्राला लाभलेले माणुसकीचं नातं समाजामध्ये ज्याने क्रीडा क्षेत्रामध्ये जोपासण्याचं काम केलेलं आहे, ते सन्मान्य अमय भगत साहेब आणि साही प्रीतला रायगड, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्रामध्ये ज्याने लोकप्रियता लाईव्ह प्रसारणच्या माध्यमातून प्राप्त करून देणारे संदेश शेलके सुकापूर यांचा वाढदिवस निलेश दादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थाने साजरा केला जात आहे। सार्थक आहेत आमचे बघा, सार्थक खऱ्या अर्थाने त्या दोघांनाही शुभेच्छा देत आहे। दोन्ही आपले परममित्रांना सार्थकच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत। जल्लोष मध्ये वाढदिवस साजरा करूया की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यवा, प्रत्येक सुख समाधानाने अमय शेठ भगत साहेब आपला, संदेश शेलके आपला आनंद शतगुणित दुगुणित व्हावा याच निलेश दादा मित्र परिवाराच्या वतीने आपणास शुभेच्छा। तर निलेश दादा पाटील साहेबांच्या वतीने अमय भगत आणि संदेश शेलके यांना आमंत्रित केले जात आहे की आपण केक कापून आपला वाढदिवस साजरा करावा। खऱ्या अर्थाने ते आपण पाहतो की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळू न पाहता आठवण आपली स्मरावी, तुमच्या इच्छाकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनाचा आपण सर्वांच्या एकच इच्छा। इथे अमयचंद भगत तुम्हाला आणि संदेश शेलके या दोघांनीही खऱ्या अर्थाने उदंड आयुष्य लाभो याच वाढदिवसा निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा। बघा, दोस्तीच्या दुनियातील 2 राजा माणसं आपण पाहतो, राजासारखं मन, मनासारखा राजा, भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ, अर्थात अमय भगत आणि संदेश शेलके यांचा वाढदिवस सार्थक मित्र परिवाराच्या वतीने, सार्थक फार्म हाऊस मित्र परिवाराच्या माध्यमातून साजरा केला जात आहे। खेळाला सुरुवात इथे या करूया, बोलूया तत्पूर्वी योगेश यांच्याकडे। तो बहुत बहुत शुक्रिया। चौथे मैदान के ऊपर फिर एक बार बड़ा मुकाबला देखने को मिल सकता है, मगर इस मुकाबले की बात करेंगे तो ये मुकाबला एक तरफा होता हुआ I11 ओबे टीम के पक्ष में। जीतने के लिए केवल अब 7 रन की आवश्यकता और इस बार गेंद को हवा में खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मगर इस समय
टीम की टोटल 1 रन से आगे, टीम का टोटल बढ़ता हुआ इस समय 29 रन। जीत के लिए 6 रन की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। बिल्कुल जिस तरह से बल्लेबाजी की यहाँ पर विश्वजीत म्हात्रे ने, अगला मुकाबला जिस तरह से हम देखेंगे इस मैदान के ऊपर दो बड़े टीमों के बीच, तेंबोडे बल्लभ विभाग और जिनके सामने होगी स्वर्गीय बाबू शेठ साढ़े 11 पुणे, जो टीम आज खेलेगी इस मैदान के ऊपर। ये देखिए रिवर्स खेलने की कोशिश थी, 1 रन मिलता हुआ और इस 1 रन के साथ टीम की टोटल बढ़ती हुई 30 रन, क्योंकि ये मुकाबला दोस्तों एक तरफा हो चुका है। ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा, यू आर द वॉचिंग वन साइड मैच। ये मुकाबला एक तरफा मैदान के ऊपर I11 ओवर टीम के पक्ष में। 4 ओवर में 35 रनों का लक्ष्य था, पहले ओवर में आए 28 रन। क्या कमाल की पारी खेली आज विश्वजीत म्हात्रे ने, जिन्होंने 6 गेंद में 28 रन की शानदार पारी खेली। और इस जीतने के लिए अब चाहिए मैदान के ऊपर केवल 5 रन की आवश्यकता। और इस बार उठाकर खेलने की कोशिश, हवा में गेंद, मगर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है जब तक गेंद को उठाए फेंके। पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास 1 रन का। दोनों बल्लेबाज जानते हैं सिंगल भी निकालेंगे तो बड़े आसानी के साथ ये मुकाबला हम जीत सकते हैं, क्योंकि जीतने के लिए केवल 4 रन की आवश्यकता है। अगला मुकाबला बिग फाइट होगा दोनों कप्तान से, दोनों टीमों से अनुरोध होगा कि आप दोनों टीमें रेडी होना है। हमारे कमेंटर बॉक्स के दोनों साइड में, जो को आप देख सकते हैं यहाँ पर डगआउट बॉक्स है, जिसकी तरफ आपको आना है। बेहतरीन स्ट्रोक जाती हुई लॉन्ग ऑन की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद और 1 रन मिलता हुआ। मुकाबले में जान नहीं है, टीम की टोटल बनी है 32 रन। जीतने के लिए केवल 3 रन की आवश्यकता। किरण पवार, जो टेनिस क्रिकेट के सबसे बड़े नाम, किरण पवार इज वेरी डेंजर प्लेयर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड। टेनिस क्रिकेट के सबसे बेहतरीन खिलाड़ी सेकंड के ऊपर है किरण पवार, और नो स्ट्राइकन के ऊपर जिन्होंने 2017 और 18 अपने नाम किया था वो विश्वजीत म्हात्रे। और इस बार भी गेंद हवा में, इस ओवर में गेंदबाजी बेहतरीन रही, मगर टीम पूरी तरह से हार की कगार पर खड़ी है, क्योंकि जीतने के लिए केवल 2 रन की आवश्यकता है। यह मुकाबला जीतने के लिए टीम की टोटल है 33 रन। तो किरण पवार के लिए सुनहरा मौका, 1 हैंड 6 मारकर ये मुकाबला जीते हैं। तो यहां पर सार्थक फार्म हाउस ग्रुप, जिनकी तरफ से 1000 का इनाम है, क्या बात है। बिल्कुल अब 2 रन चाहिए, बिल्कुल विश्वजीत एक सिंगल निकालकर उन्हें स्ट्राइक देंगे तो ये मुकाबला जरूर। बिल्कुल 1 हैंड मास्टर है वो किरण पवार, सेकंड के ऊपर है आब्या। ये देखिए सम्मान दिया गेंद को, और अब जीतने के लिए चाहिए 2 रन, और ये मौका है उनके पास। 1 हैंड 6 किंग जिन्हें कहा जाता है। बिल्कुल दोस्तों, कई मरतबा उनके बल्ले से एक हाथ से छक्का मारते हुए दर्शकों ने देखा, और दर्शक भी चाहते हैं ये सही किया है यहाँ पर सार्थक फार्म हाउस ग्रुप ने, जिन्होंने कहा कि यहाँ पर 1000 का इनाम है। 1 हैंड 6 जरूरत है मैदान के ऊपर। किरण पवार जरूर कोशिश करेंगे, क्योंकि दर्शक भी ये चाहते हैं, उनके कई ज्यादा फैन हैं, और आज वो छक्का जरूर देखने को मिलेगा। ठीक, तर सार्थक ट्रॉफीसाठी ते शुभेच्छा येतात। ग्रुप ग्रामपंचायत तारा कर्नाला ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य दिनेश पाटील साहेब यांच्या वतीने सार्थक ट्रॉफीला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। तर औले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आता दत्ता शेठ मुंगाजी यांचं शुभागमन झालंय। त्यांना देखील विनंती करतो की साहेब या व्यासपीठावर प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांचा संघ आपण पाहतो, परंतु आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेत, तर त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। इथे अमय भगत साहेब, संदेश शिल्के यांचा आज वाढदिवस आपण पाहिलात, संदीप गोपी साहेब पनवेल आणि दया पाटील साहेब या मान्यवरांना आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करू। येस ओव्हर टू। तो संकेत गोबारी आ चुके हैं स्पिन आक्रमण, और 1 हैंड 6 किंग। बिल्कुल यहाँ पर पहली गेंद बेहतरीन थी, बिल्कुल चकमा दिया बल्लेबाज को। अब जीतने के लिए चाहिए मैदान के ऊपर 2 रन। टीम की टोटल है 33 रन, और अब जीतने के लिए केवल 2 रन की आवश्यकता। तीसरा ओवर है, 2 ओवर में टीम का टोटल 33 बना है। ये देखिए किरण पवार ना तो कोशिश कर रहा है, गेंद पड़ने के बाद स्पिन हो रही है, आउट स्पिन देखिए कितनी बेहतरीन है, पड़ने के बाद बाहर की तरफ निकल रही है, और बेहतरीन गेंदबाजी करते हुए इस समय संकेत गोबारी। और ये देखिए बैक साइड में बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक, और सीधे गेंद बाउंड्री लाइन के बाहर। ये विजय स्ट्रोक, टीम अब जीत चुके मैदान के ऊपर I11 ओवे टीम। कॉन्ग्रेचुलेशन
I11 तर, ओवे टीम ये thank you. मुकाबला जीत चुकी है. तर या ठिकाणी विनंती करतो I11 ओवे या क्रिकेट संघाला तुम्हाला 4 वाजता इथे रिपोर्ट करायची आहे. सुपर 4 मध्ये एक संघ इथे क्वालिफाय केला जाईल याची नोंद घ्या. तर सामन्याचा सामनावीर आपण तत्पूर्वी मान्यवरांना इथे सन्मानित करूया. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आमचे पाहुणे उपस्थित झालेत ते संदीप भोपी साहेब पनवेल यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. संदीप भोपी साहेब आपण या. तर त्यांना विनंती करतो की आपल्याला या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केला जाईल. महाराष्ट्र एक्सप्रेस विश्वजित ठाकूर यांचं शुभागमन झालंय. तर पराभूत झालेला संघ आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहू शकाल. खूप चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलात. तर मन्नी शर्मा यांना विनंती करतो मन्नी यावं आपण इथे स्टेजवर आपल्याला इथे स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. प्रत्येक पराभूत झालेल्या संघाला निलेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच सन्मानित केलं